राधानगरीच्या हद्दीतील 11,000 केव्ही वीज वाहिनीचा एक खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत उभा आहे. तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन तातडीनं दुरुस्तीची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी करतायत. तिथं पिजिवडे 11,000 केवीची लाईन गेलेली आहे आमच्या शेतातून. तो डांब एक आहे, तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहे. त्याची तक्रार संबंधित मॅडमना केली, MSEBीत जाऊन मॅडमना केली. त्यांनी आम्हाला मेस्त्रींना फोन करा म्हटली. मेस्त्रींना फोन केल्यानंतर मेस्त्रींनी सांगितलं परत मॅडमना फोटो पाठवा. त्यानंतर वायरमनना फोन करा. वायरमनांचे फोन स्विच ऑफ असतात. आता 11,000 केवीची लाईन डांब कोसळला तर इथं शेकडो शेतकरी काम करत असतात. त्यांच्या जीविताला काहीतरी बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? तुम्ही पैसे देशीला तर माणसाचा जीव परत देणार आहे काय MSEB वाली? ह्याचं उत्तर आम्हाला द्या. दुसरं, शेतातनं आता बऱ्याच ठिकाणी डांब आहेत, पडायच्या अवस्थेत आहेत. ह्याच्याकडे कधी लक्ष देणार? काल मी MSEB ऑफिसमध्ये तक्रार करायला गेलो. मॅडमना म्हटलं पण बाबा हे असं झालं तर प्रॉब्लेम झाला तर कोण जबाबदार? नाही, वायरमनांना फोन करा. वायरमनांचे फोन स्विच ऑफ असतात. फोन केले तर यांच्या वायरमनांचे फोन स्विच ऑफ असतात. तर शेतकऱ्यांनी काय करायचं? आत्महत्या करायच्या काय? याचं उत्तर MSEBीने द्या. आणि शेतामध्ये सध्या पेरणीपूर्व मशागत, नांगरणी आणि इतर शेती कामांना वेग आलाय. शेतात शेतकरी, महिला आणि जनावरांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत हा जीर्ण झालेला वीज खांब कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच जनावरं, शेतीमाल आणि वीज पुरवठ्याचंही मोठं नुकसान होऊ शकतं. विशेष म्हणजे तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक वेळा मोबाईल बंद असल्याचं आढळून येतंय. काही वेळेला केवळ आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संयम सुटू लागलाय. एकीकडं आकाशाकडं डोळं लावून बसलेला बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडं शेतात मृत्यूचा सापळा ठरू शकणारा वीज खांब उभा आहे. नैसर्गिक संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रशासनाच्या दुर्लक्षाचाही सामना करावा लागतोय. वेळोवेळी तक्रारी करूनही महावितरणला जाग येत नाही. आमच्या जीवाचं काही मोल आहे की नाही? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्यानं महावितरणनं तात्काळ दखल घेऊन हा धोकादायक वीज खांब बदलावा, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.